रामकृष्णरी मंडळी सर्वांना जय महाराष्ट्र, जय भारत, जय हिंद. आज व्हिडिओ बनवण्यामागचं एकच कारण आहे. बरेच अशी झाकण झुली आहेत जे हरिभक्तपर आणि समाधान महाराजविषयी बदनामी करण्याचा प्रयत्न करतात की हा स्वतःची वाहवा करतो, बढाई करतो. अरे झाकण झुली हो, मी कीर्तनकार ज्या अवस्थेमधून झालेलो आहे ती अवस्थेचा जर बारकाईनं अभ्यास केला ना तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. आणि या समाधान महाराजाला अप्रत्यक्षरित्या माऊलींचा आशीर्वाद आहे. मला तारलं आहे त्या माऊलीनं, मला तारलं आहे त्या तुकोबानं, मला तारलं आहे त्या पांडुरंगानं. फार्मामध्ये नोकरी करतो, एज्युकेशनल टेक्निकल ट्रेनर्स आहे, अनेक क्षेत्रांचा अभ्यास आहे. याच्याकरता सांगतो की समाजामध्ये अशी माणसं जर गेली प्रत्येक सप्त्यामध्ये तर आमच्या मुलामुलींमध्ये काहीतरी फरक पडेल. आमच्या मुलामुलींना कळेल की शास्त्र म्हणजे एक विज्ञान आहे, शास्त्र म्हणजे एक सायन्स म्हणजे एक तंत्रज्ञान आहे. या गोष्टी आमच्या मुलामुलींना कळाव्या म्हणून या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि एका तळागाळातील कीर्तनकाराची ह्या गोष्टी सांगण्याला तुम्ही ॲटिट्यूड समजतात, हे तुमचं अज्ञान तुम्हाला कारणीभूत आहे. अरे एखादा कीर्तनकार 4 फुलाचे बाग सांगतो, निदलपुंज दलपुंज पोमंगाने जायंग कॅलिस लावला अँड्रोसिम गायनोसियम. आम्ही त्या कीर्तनकाराला जबरदस्त टॅलेंट अशी उपमा देतो. अरे त्याच्यापेक्षा 1000 पटीनं हा समाधान महाराज आहे. जेव्हा या गोष्टी सांगतो तेव्हा तुम्हाला ॲटिट्यूड वाटतो. जाणून बुजून एका तळागाळातील गरीब कीर्तनकाराला जर तुम्ही बदनाम करण्याचा प्रयत्न करत असाल तर पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, वातसिद्धी आहे समाधान महाराजाला. माणसाचं वाटोळ होल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. अरे ज्या काळामध्ये पंडितांना पुरोहितांना शास्त्रांचा अहंकार होता, वेदाचा अर्थ होता, त्यांना सगळं पाठ होतं, पण अंतःकरणामध्ये दया नव्हती, नीतिमत्ता ठिकाणावर नव्हती. दीन दुबड्यांना कधी मंदिरामध्ये येऊ देत नव्हते, दीन दुबड्यांना वाचण्यासाठी विरोध करत होते. आणि अशा काळामध्ये माझ्या तुकोबारांना सांगावं, वेदाचा तोर थम्मासीचे ठावा येराणी व्हावं भार माथा. आता जर काही अज्ञानी लोकांनी याचा जर वरवर अर्थ केला तर यांना असं कळेल की तुकोबार अहंकाराची भाषा वापरत आहेत, पण याला अंतःकरणाची भाषा लागते. जेव्हा काही गोष्टी अति होऊन जातात त्यावेळी संतांना देखील टोकाचं फळ उचलावं लागलं. मग ते चमत्काराच्या माध्यमातून असेल किंवा कठोर भाष्यातून असेल. उजळावा आलो वाटा खरा खोटा निवाडा, या गोष्टी आम्हाला कळायला पाहिजेत. आणि आपली माणसं आपल्याच माणसाला मागं खेचण्याचा प्रयत्न करतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली माणसं जर आपण मोठी केली नाहीत तर आमचंही वाटोळ होतं आणि खरा हिरा समाजापर्यंत येत नाही. मी तुम्हाला नेहमी सांगतो, ज्या स्वराज्यासाठी माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी एवढं बलिदान केलं, त्या संभाजी महाराजांना कैद करण्याची बातमी कोणी दिली? मुकरब खानाला. आमच्याच हरामखोरांनी दिल्या, ज्यांनी स्वराज्यासाठी 42 दिवस एवढं हाल सहन केले, आपलं आयुष्य बलिदान दिलं. पुण्याच्या संगमेश्वरावर 300 मावड्यांना घेऊन माझे संभाजी महाराज वास्तव्याला आहेत. ही मुकरब खानाला बातमी कोणी दिली? आमच्याच हरामखोरांनी दिली. तर मुकरब खानाच्या बापाची हिंमत नव्हती माझ्या संभाजी महाराजांना कैद करण्याची. आणि आज तीच माणसं संभाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नसतात. अरे ज्या माऊलींना एवढा त्रास समाजानं दिला, नको ती यातना माझ्या माऊलींना दिली, आणि आज तीच माऊलींना डोक्यावर घेऊन नसणारी ही आमचीच अवल्यात आहे. माझ्या तुकोबारांना गाढवावर मिरवणूक काढणारी आमचीच हरामखोर होती. गाथा इंद्रामध्ये बुडवणारी आमचीच नालायक होती. आणि आज तुकोबारांची पूजा करणारी आमचीच हरामखोर आहे. कधी आम्हाला कळतील? आम्हाला संत कळले नाही, आम्हाला भगवंत कळले नाही. अरे पहिले कीर्तनकार समजून घ्या. कीर्तनामध्ये किती मधुरवाणी गोष्टी चावतो, त्याला महत्त्व नाही दादा. त्याच्या अंतःकरणामध्ये किती दया आहे, किती ज्ञानोबा आहे, तुकोबाराशी प्रेम आहे, किती धर्माविषयी आस्था आहे. जन्म देणाऱ्या माय करता आणि पालन पोषण करणाऱ्या आजी करता आज समाधान महाराज आजही जीवन जगत आहे. एक पाऊल उभं आयुष्यामध्ये चुकीचं पडलं नाही, हे नाही समाजापुढे आज ते सांगत. नको ती खोटी बदनामी करून तुम्हाला काही मिळणार नाही. माझं आव्हान आहे सर्व तरुण मंडळीला, जेवढेही व्हिडिओ पाहत असतील हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढा व्हायरल झाला पाहिजे. आणि यांना ठामपणे सांगू इच्छितो, हे झामर झुमऱ्यांना, अरे मोठमोठ्या परंपरांमध्ये हा समाधान महाराज कीर्तन करून आलेला आहे. या कधीतरी एकदा कीर्तनाला माझ्यासोबत कळेल तुम्हाला कीर्तन कसं असावं लागतं. तर बाहेर करून काय बदनामी करतात. हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला पाहिजे दादा. माझा एकच तळमळ आहे, समाजामध्ये
जी वस्तुस्थिती आहे ती एकही कीर्तनकाराच बोलत नाही दादा. सगळ्यांनी धंदा करून टाकला. मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, गळ्यात माळ आहे, माझा शुद्ध भाव आहे. हा कीर्तनकाराची तारीख प्रत्येक सप्त्यामध्ये जायला पाहिजे. याच्याकरता मी सगळं तळमळीनं सांगतोय की अरे आमची तरुण पिढी बर्बाद होत चालली आहे. समाज अधोगतीकडे वाटचाल चालू झालेला आहे. एक्सटर्नल मॅरेज अफेअर वाढत चालले आहेत. खरी परिस्थितीवर कोणी बोलत नाही, कारण सर्व हरामखोरांची लफडे हजार ठिकाणी बसलेली आहेत. वय वर्ष 29 झालं दादा, अजून उभे आयुष्यामध्ये एक पाऊल चुकीचं टाकलं नाही दादा. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतोय. हा व्हायरल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेअर करा. तमाम लोकांपर्यंत व्हिडिओ जायला पाहिजे आणि प्रत्येक गावात ह्या कीर्तनकाराची तारीख पडली पाहिजे. एकदा तुम्ही बोलवा. अरे मानधनाची अपेक्षा ठेवत नाही. भगवंतानं खूप मोठे मला स्किल दिलेली आहेत. फक्त मला या ज्ञानोबाई तुकोबराचे खरे विचार आणि समाजामध्ये जी काही लुटारूपणा चालू आहे, लुटारगिरी चालू आहे, परमार्थाच्या नावानं जे काही प्रदर्शन चालू आहे ते मला बंद करायचं आहे. आणि ही हाती घेतलेली मोहीम माझी शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहील हे तुम्हाला आश्वासन देतो. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. येणारे व्हिडिओ मी अनेक बनवणार आहेत. तुमचा पाठिंबा या गरीब कीर्तनकाराला काहीतरी सहकार्य करेल, काहीतरी पाठिंबा देईल, माझं मनोबल वाढवेल एवढीच अपेक्षा करतो. आणि आपण माझे विचार समजून घ्याल. अधिक माहिती लागत असेल तर माझ्या जवळच्या मित्रांना विचारा. मी धुळे खानदेशमधील सोनगीर वाघाडी या गावाचा आहे दादा. जे बोललं असेल त्याच्यात 1% जरी खोटं असेल तर पांडुरंगाची शेवून घेऊन सांगतो, तर मी कीर्तन करायचं बंद करणार. सर्वांना जय हरी, रामकृष्ण हरी. हा राऊत बाबा, पुरेकर बाबा, गुरुवर्य हिम्मत महाराज चाळीसगावकर, निवृत्ती बाबा वक्ते, संजय महाराज पाचपोन या थोर मोठ्यांना आदर्श मानणारा कीर्तनकार आहे. यांना डोळ्यासमोर ठेवून मी कीर्तनाला उभा राहतो दादा. मी अशा आलतू फालतू लोकांना मानणार नाही आहे. मी मोठमोठ्या महात्म्यांना मानून, त्यांना आदर्श समजून, त्यांना गुरुवारी समजून नाराच्या गादीवर उभा राहतो. मग ते वक्ते बाबा असतील, आमचे राऊत बाबा असतील, पुरेकर बाबा असतील, माझे गुरुवारी हिम्मत महाराज चाळीसगावकर असतील, या थोर मोठ्यांना मी आदर्श म्हणून कीर्तनाला उभा राहतो दादा. म्हणून या कीर्तनकाराला साथ द्या. सर्वांना माझा रामकृष्ण हरी. हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवा.